या देशाच्या बद्दल ज्या चांगल्या घटना घडतील आणि जे दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये, आतंकवादाच्या विरोधामध्ये जे काय घडेल त्याच्या विरोधात आम्ही आहोत. बाळासाहेबांची भूमिका स्पष्ट होती. देशप्रेमी जे कोणी असतील ते आपले आहेत आणि देश विरोधक जे आहेत, जे पाकिस्तान धार्जिणे आहेत, ते आपले दुश्मन आहेत. साहेब, ही भूमिका आमची आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील असो किंवा मुंबई बॉम्बस्फोटातील असो, सगळे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत, पण मात्र दोषी जे आहेत ते बाहेर आहेत. आणि त्या काळामध्ये आपण हेही पाहिलं की बॉम्ब ब्लास्ट करणारे लोक सुटतही होते आणि म्हणून आतंकवादी आणि दहशतवाद्यांवर जी काही जरब आणि वचक, मग काश्मीरच्या खोऱ्यामध्ये असू द्या नाही तर मुंबईत असू द्या, बिलकुल वचक नव्हता. कारण त्या काळचं सरकार या देशद्रोह्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या ऐवजी या ठिकाणी मतांचं राजकारण करत होतं. हे दुर्दैव आहे. सर, तुम्ही राजधानी दिल्लीत आलात, खासदारांबरोबर 8 खासदारांसोबत तुम्ही बैठक घेतली. आणि मी हेही सांगेन की आता जे काही ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यामध्ये देखील सभागृहामध्ये चर्चा झाली आणि त्यावेळेस पण आपण पाहिलं असेल की भारताने जी भूमिका घेतली त्या भारताच्या भूमिकेबरोबर अख्खा देश उभा राहिला. भारतीय लष्कराच्या बरोबर अख्खा देश उभा राहिला. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या बरोबर अख्खा देश उभा राहिला. आणि म्हणून सदनात देखील प्रधानमंत्री असू द्या, गृहमंत्री अमित शहा साहेब असू द्या, या लोकांनी जे काही जसं आतंकवाद्यांचा अड्डे उद्ध्वस्त केले होते आणि त्यावेळेस देखील हिशोब मागणारे काँग्रेस, किती मिसाईल पडले, किती ड्रोन पडले, अरे किती लोक आपली मारली गेली पहलगाम मध्ये, मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट मध्ये, सिरीज बॉम्ब ब्लास्ट मध्ये, 26/11च्या हल्ल्यात, याचा हिशोब मागण्याची हिंमत कोणी करत नाही. परंतु निर्लज्जपणे या ठिकाणी पाकिस्तानवर झालेला अटॅक बद्दल भारतीय लष्करावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना देखील सदनामध्ये पाकिस्तानला तर धडा शिकवलाच. ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से, गोली का जवाब गोले से, असं प्रधानमंत्री म्हणाले आणि घर में घुसके मारेंगे तर करून दाखवलं. आणि सभागृहात देखील ज्या लोकांनी पाकिस्तानचे गोडवे गायले, काही लोकांना पाकिस्तानमध्ये त्यांची वाहवा होताना आनंद होतोय, असे लोक जे आहेत तेही आपण पाहिले आणि त्यांना देखील सडेतोड उत्तर देण्याचं काम आपल्या मोदीजींनी दिलंय, गृहमंत्र्यांनी देखील दिलंय, शिवसेनेने देखील दिलेलं आहे.